धनं मत्ते इति पालो विहयते अत्तहि अत्तनो नत्थे कुतो पुतं कुतो धनं। हे मनुष्या, ज्याला तू माझा पुत्र माझे धन म्हणून समजत आहे, तुझे स्वतःचेच शरीर तुझे नाही, तुझ्या स्वतःच्या शरीरावर तुझी काही मालकी चालत नाही, तर कुठला पुत्र आणि कुठले धन? मेरा मेरा क्या करता है पुत्र मेरा धन मेरा, काहे सोच कर दुख पाता रे जब शरीर तक नहीं तेरा। विश्व शांति दूत, विश्व वंदनीय, धम्मदाता, मार्गदाता, द लाइट ऑफ वर्ल्ड या जगाचा प्रकाश, विश्व दीप, महान कारुणिक अरहंत सम्यक संबुद्ध, देवानंग पियदसी धम्मदायाद, महान सम्राट अशोक मौर्य, बोधिसत्व, विश्वरत्न, सिंबल ऑफ नॉलेज, जग बदलणारा बाप माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या बोधिसत्वाची सावली समर्पिता माता रमाई। या ठिकाणी उपस्थित तक्षशिला बुद्ध विहार, पंचशील नगर, देवळी, तालुका देवळी, जिल्हा वर्धा, या तक्षशिला बुद्ध विहारातील सर्व श्रद्धाशील बौद्ध उपासक तसेच उपासिका, या ठिकाणी उपस्थित आदरणीय सन्माननीय दादारावजी मून, आयुष्यमान चंद्रमणीजी मून, दानदाते, या ठिकाणी ज्या उपासक उपासिकांनी आखाडी पौर्णिमा ते आश्विन कोजागिरी पौर्णिमेपर्यंत सतत 3 महिने किंवा त्यापेक्षा जास्त या ठिकाणी बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथाचं पठन केलं, त्या आई आयुष्यमती उपासिका वंदनाई कांबळे आणि इतरही महिलांनी आळीपाळीनं या ठिकाणी ग्रंथाचं पठन केलं। सर्वांप्रती मी मंगलाची कामना करतो। ठीक आहे ना? मंगलाची कामना करतो सर्वांना। आज धम्म क्रांती दिनाच्या, अनुप्रवर्तन दिनाच्या या 14 ऑक्टोबरच्या सर्वांना मी मंगल कामना करतो। म्हणा साधू साधू साधू। आज या तक्षशिला बुद्ध विहारामध्ये व्यवस्थित आहे, ठीक आहे, व्यवस्थित लागलं। या तक्षशिला बुद्ध विहारामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी तारीख आहे, कालची तारीख, भीमराव कडालला, तुम्ही गाण्यामध्ये ऐकलं असेल, महाड नाशिक मुखेड पुण्याला भीमराव कडालला। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाशिकच्या येवले मुक्कामी 13 ऑक्टोबर 1935 ला घोषणा केली। ती घोषणा म्हणजे धर्मांतराची घोषणा। आता त्या धर्मांतराच्या घोषणेमध्ये काय होतं? आता धर्मांतराची घोषणा काय केली बाबासाहेबांनी? तर ती घोषणा अशी आहे, मी हिंदू म्हणून जन्मलो पण हिंदू म्हणून मरणार नाही। लक्षात आहे का तुम्हाला? काय बोलले बाबासाहेब? म्हणा, मी हिंदू म्हणून जन्मलो पण हिंदू म्हणून मरणार नाही। ही घोषणा बाबासाहेबांनी 13 ऑक्टोबर 1935 ला केली आणि आजच्या दिवसाला 14 ऑक्टोबरला, त्यावेळी योगायोगानं अशोक विजयादशमी आली। आजच्या दिवसाला बाबासाहेबांनी 35 ला घोषणा केली आणि 56 ला दीक्षा घेतली। तब्बल 21 वर्षानंतर सर्व धर्माचा अभ्यास केला, तुलनात्मक अभ्यास केला आणि शेवटी ख्रिश्चन धर्म न स्वीकारता, मुस्लिम धर्म न स्वीकारता, शीख धर्म न स्वीकारता, जैन धर्म न स्वीकारता, याच भारतीय संस्कृतीचा एक भाग
1250 वर्ष या जम्बूद्वीपाचा, या प्राचीन भारताचा जो स्वधम्म होता, तो स्वधम्म म्हणजे बुद्ध धम्म, या भारताचा तो एक हिस्सा आहे, संस्कृतीचा एक भाग आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आजच्या दिवसाला महास्तवीर चंद्रमणी भंतेजींकडून, आपण किती पुण्यशाली लोक आहोत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्म दीक्षेमध्ये 7 भिक्खू होते. किती भिक्खू होते? 7 भिक्खू. मी तुमच्या संग संवाद करत आहो, फक्त माझ्या संग बोलल्यासारखं तुम्ही. तर बाबासाहेबांच्या धम्म दीक्षेमध्ये एकूण 7 भिक्खू उपस्थित होते. आपण किती पुण्यशाली लोक आहोत की आपल्या देवळीचे भंतेजी उपस्थित होते. त्यांचं नाव काय? पूज्य भिक्खू सुमेध भंतेजी, नारायणे परिवारातील आहे का नाही. डॉक्टर आंबेडकर नगरातील जे विहार आहे ना, ते त्यांचं परिसर. म्हणजे बाबासाहेबांच्या धम्म दीक्षेचे साक्षीदार आपल्या विदर्भातले पहिले भंतेजी, आपल्या विदर्भातले धम्म दीक्षाच्या आधीचेच. बाबासाहेबांनी बुद्ध धम्माची दीक्षा तर 56 ला घेतली, पण त्यांच्या धम्म दीक्षेलाच उपस्थित आपल्या विदर्भातील पहिले, त्यातही वर्धा जिल्ह्यातील आपल्या देवळी तालुक्यातले, मूळचे देवळीचेच नारायणी परिवारातले सुमेध भंतेजी या आजच्याच दिवसाला 13 ऑक्टोबर 1956 लाही श्याम हॉटेलमध्ये नागपूरला जे आदल्या दिवशीची पूजा वंदना झाली तिथेही उपस्थित होते. काठमांडूलाही उपस्थित होते बाबासाहेबांच्या भाषणात. सारनाथच्या धम्म दौऱ्यामध्ये उपस्थित होते. कोण? आपल्या देवळीचे सुमेध भंतेजी. तर आजच्या दिवसाला 7 भिक्खूंकडून धम्म दीक्षा बाबासाहेबांनी घेतली. 22 प्रतिज्ञा घेतल्या, 30 शरण पंचशील ग्रहण केलं. बघा बाबासाहेबांनी काय म्हटलं, 22 प्रतिज्ञेमधली एक प्रतिज्ञा आहे 21वी प्रतिज्ञा. आता 21वी प्रतिज्ञा बाबासाहेबांना कोणती म्हटली? मी तुम्हाला एक कथा सांगेल. 21वी प्रतिज्ञा अशी आहे, आज माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो. कोण म्हणत आहे असं? बाबासाहेब. आजच्या दिवसाला आज माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो. आता तुम्हाला असं माहित आहे बाबासाहेबाचा जन्म केव्हा झाला? 14 एप्रिल 1891 ला. पण बाबासाहेबांनी आजच्या दिवसाला असं का म्हणलं असेल की आज माझा नवा जन्म होत आहे असं मी मानतो. आता मग तुम्ही 14 एप्रिल म्हणवाल का 14 ऑक्टोबर? पण बाबासाहेबांनी असं म्हणलं 22 प्रतिज्ञेमध्ये, आज माझा नवा जन्म होत आहे. पण बाबासाहेबांनी असं 13 ऑक्टोबर 1935 ला म्हणलं ना, मी हिंदू म्हणून जन्मलो पण हिंदू म्हणून मरणार. मग बाबासाहेब हिंदू म्हणून मरण पावले का? त्यांचं महापरिनिर्वाण झालं का हिंदू म्हणून? मग काय होऊन मेले ते? मरण त्यांचं महापरिनिर्वाण झालं बौद्ध म्हणून. पण तुम्ही लोक आज 69 वर्ष झाली, बाबासाहेबांनी आपल्याला बुद्ध धम्माची दीक्षा दिली. तुम्ही आधी कोण होता? हिंदू होता आणि महारही होता, होता का नाही? हिंदू महार होते तुम्ही. मग आता मला इथं एका उपासिकांना, जेवढ्या काही उपासिका बसल्या आहेत त्यांना असं विचारायचं आहे, बाबासाहेबांनी नागपूरला आणि चंद्रपूरला जी धम्म दीक्षा दिली, कोणत्या धम्माची दीक्षा दिली? हा सांगा सांगा, कायची दीक्षा दिली? मग आधी आपण काय होतो? हिंदू महार होते तुम्ही. मग बाबासाहेबांनी आम्हाला बुद्ध धम्माची दीक्षा दिली. मग तुम्ही बाबासाहेबांनी जेव्हा आपल्याला दीक्षा दिली तर मग दीक्षा दिल्याच्या नंतर तुम्ही हिंदू महार राहिले का? मग कोण बनले? बौद्ध बनले. बौद्ध बनले म्हणजेच तुमचा काय झाला? नवा जन्म झाला. असं जरी तुम्ही म्हणत असाल, आज 69 वर्ष झाले धम्म दीक्षेला, पण तुम्ही लोक मात्र हिंदूच्या ते काय म्हणतात त्याला, हिंदू म्हणूनच जन्म घेता, हिंदू म्हणूनच जगता आणि हिंदू म्हणूनच. आता तुम्ही जर म्हणत असाल काय म्हणताची म्हणते तुम्ही आम्हाला, मी तर बौद्ध आहे, मी तर बौद्ध आहो, मी जय भीमवाला आहे, जय भीमवाला आहे. पण त्याचे पुरावे दिले ना, आहे का नाही? 69 वर्ष झाले.
पण बाबासाहेबांनी म्हटलं मी हिंदू म्हणून जन्म घेणं हे माझ्या हातामध्ये नव्हतं. चुकून माझा हिंदू धर्मामध्ये जन्म झाला, पण हिंदू धर्मात मरणार नाही. पण आज 69 वर्ष होत असताना लक्षात घ्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बुद्ध धम्माची दीक्षा देत असताना लक्षात घ्या, आपल्या गळ्यातलं मडकं सुटलं. काय सुटलं? मडकं. आपल्या कमरेचा झाडू सुटला. आणखी काय नाही, मनुस्मृती नावाचा जो काळा कायदा बाबासाहेबांनी महाडच्या चौदार तळ्यावर जाळली होती मनुस्मृती. तर त्या मनुस्मृतीमध्ये काय लिहिलं होतं? एखादी अस्पृश्य माणूस, नीट लक्ष द्या, अस्पृश्य माणूस, शूद्र माणूस हा मान महार हे 59 जाती का नाही, तर हे अस्पृश्य शूद्राती शूद्र हे खालच्या जातीचे लोक ओळखता आले पाहिजे, ओळखता आले पाहिजे. याच्यासाठी मनुस्मृतीने एक बंधन दिलं होतं. आता ते बंधन कोणतं दिलं होतं? दुरून ओळखता आला पाहिजे ना, निशाणी नाही का? तर निशाणी होती काळ्या गळ्यामध्ये काळा धागा, दोन्ही हातात काय काळे धागे, आणि दोन्ही पायामध्ये काय काळे धागे. हे मनुस्मृतीचे बंधन होते, गुलाबीचे बंधन होते. आज आपलं झाडू सुटला, ते मडकं सुटलं, पण आज आहे आपण मनुस्मृतीचे बंधन आपल्या दोन्ही हातावर, दोन्ही पायावर आणि गळ्यामध्ये घालत आहोत. आहे का नाही? मग सोडले का तुम्ही? मग तुम्ही हिंदूच आहात का नाही? हो किंवा नाही? बरं, काही लोक काळे धागे तर बांधतातच बांधतात, आणि ते मुजरपणा करतात. बांधतात ना, ते नजर लागते म्हणे, नजर लागते. आता नजर लागते याच्यासाठी लहानपणीच तर बांधलं होतं लहानच्या हाताले, आहे का नाही? मग नजर लागते तर लहानपणी बांधलं तर काऊन बेवडं निघाला, काऊन गंजेटी निघालं? चांगलं निघा लागत होतं ना. पण तुम्हाला माहित आहे जगात सगळ्यात सुंदर व्यक्ती कोण आहे? कोणती व्यक्ती जन्माला आली सगळ्यात सुंदर? माझ्या मागा आहे ना, कोण आहे? बुद्धासारखा जगामध्ये त्याची ब्युटी, त्याचं सौंदर्य, बुद्धासारखा सुंदर कोणीतरी जन्माला आला का? एवढी उंची होते म्हणते त्याची का डॉक्टर भदंत आनंद कौशल्यायन भंतेजीनं त्या तेजी बच्चनच्या, हरिवंशराय बच्चनच्या मुलाचं नाव ठेवलं अमिताभ. अमिताभ नाव हे बुद्धाचं आहे, समजलं? आता अमिताभ बच्चन उंच आहे आणि बुद्धही सगळ्यात उंच होता. शरीरानं तर उंच होतेच बुद्ध, शरीरानं तर उंच होतेच, पण विचारानंही उंचच होते. लक्षात घ्या. तुम्ही ऐकलं असेल, काय ऐकलं? की या जगातला सगळ्यात उंच पुतळा कोणता? आता माझ्या संग काही लोक बडोद्याला आले, तर काही लोक ते पुतळा पाहायला गेले. कोणता पुतळा? सरदार वल्लभभाई पटेलचा पुतळा. लक्षात घ्या, जगातला सगळ्यात उंच पुतळा म्हणते. अरे बाबासाहेबांचा पुतळा. जगामध्ये सर्वात जास्त पुतळे कोणाचे आहे? जगात सगळ्यात मोठी जयंती कोणाची? जगामध्ये सर्वात जास्त मूर्त्या कोणाच्या खपते? बुद्धाच्या. बुद्धाच्या, आहे का नाही? बुद्धाची शारीरिक उंच तर होतेच होते, पण त्यांची विचाराची उंची कोणही गाठू शकत. मला काय म्हणायचं होतं तुम्हाला? बुद्धासारखा सुंदर व्यक्ती जगात आलाच नाही. 32 लक्षणं, 80 अनुलक्षणं, एवढा सुंदर, 24 कॅरेट सोन्यासारखं त्याचं शरीर. नरसिंह गाथामध्ये वर्णन आहे, राहुल माता यशोधरानं केलं. बुद्धासारखा राजकुमार, बोधिसत्व, सिद्धार्थ गौतम सुखीती. मला सांगा बरं, सिद्धार्थ गौतम राजरत्न आहे का नाही? शुद्धोधन राजाचा रत्न आहे का नाही? मग त्या सिद्धार्थ गौतमाचा जन्म कुठं व्हायला पाहिजे? राजमहालामध्ये, मऊ गादीवर व्हायला पाहिजे. पण कुठं जन्म झाला? लुंबिनीच्या वनात. वनात म्हणण्यापेक्षा जंगलात म्हणा. आता एवढ्या मोठ्या महामाया देवीनं जंगलामध्ये त्या शाल वृक्षाला झाडाच्या खाली जन्म दिला, जंगलात जन्म दिला. जंगलात जन्म, इतका सुंदर, इतकी सुंदर ब्युटी. त्या सिद्धार्थ गौतमाले कोणाची नजर लागली नाही, आणि तुम्हाला नजर लागून राहिल्या एवढ्या वर्षापासून.
प्रत्येक बाईला आपला मुलगा आणि आपली मुलगी चांगलीच असते, असते का नाही? एका बाईचा पोरगा, आता उपहास म्हणून नाही सांगत मी, एका बाईला असा मुलगा जन्माला आला, आपल्या समाजचीच गोष्ट आहे, असा मुलगा जन्माला आला की काळा काळा धस म्हणा असा, जसं त्याला नागरल्या काळ्या जमिनीच्या वावरात झोपून त्याला दिसणारच नाही, तो असा काळा काळा पोरगा जन्माले. पण त्याच्या आईने माहित आहे का काय केलं? जसा जन्म झाला त्याच्या दोन्ही हाताले गळ्यात आणि पायात काय धागे धागे ते काळे धागे. सांगा आता, ते दिशेही नाही धागे, कारण त्याचा रंगही कसा आहे, तसाच आहे ना रंग. तर मी तुम्हाला हेच म्हणायचं आहे, तर तुम्ही हिंदू म्हणून जन्म घेता आणि हिंदू म्हणूनच मरता. तर तुम्ही आजही मनुस्मृतीचे बंधन ठेवले का नाही? ठेवायला पाहिजे का? बरं ठेवता तर ठेवता पुन्हा काळे धागेही बांधते. काही लोक ताबीजही बांधून राहिले, फरीदवाले बाबाचे, ताजुद्दीन बाबाचे. काही लोक माहित आहे का, आणखी माहित आहे का काय करत आहे? लाल धागेही बांधून राहिले. ते लाल धागे नाही का डीटी टोकीचे, ज्याले मराचं भेव लागते ना तेच देवदेव करते. पण ज्याले बुद्धाचं वचन समजलं ना, ह्या ग्रंथाचं एवढं जरी समजलं ना, तुम्हाला काय समजलं बुद्धाचं? एक दिवस जन्म आहे तर एक दिवस मराच लागते, एवढं समजलं ना बुद्धाचं तुम्हाला तरी भरपूर आहे. एक दिवस जन्म आहे माय तर एक दिवस मराच लागते. पण इले मराचच नाही आहे ना, मी मेलीच नाही पाहिजे, मी मेलोच नाही पाहिजे, मी मेलीच नाही पाहिजे, मी मेलोच नाही पाहिजे, मला काहीच नाही झालं पाहिजे. असेच लोक आज 69 वर्ष झाले, या देवाकडे जाऊ दे, या देवीकडे जाऊ दे, त्या देवाकडे जाऊ दे, त्या देवीकडे जाऊ दे, हाय का नाही असं? मग ते लाल धागे बांधत आहे, पुन्हा राखीचे धागे बांधत आहे, आणि पुन्हा म्हणते जे दिसला का द्या जी पांढरा धागा. सांगा आता, मग तुम्ही आहे का नाही? एक 80 वर्षाची म्हातारी माझ्या विहारामध्ये आली, 80 वर्षाची. आता 80 वर्षाची म्हातारी विहारात आली, भंतेजी म्हणे मला धागा बांधून द्या. मी मला धागे झाले फेल, आता धागे बांधू नये. लोक काही सुधरू नाही राहिले, धाग्या दोऱ्याचा काही भगवान बुद्धाचा धम्म नाही आहे. बांधणाऱ्याला भंतेजी बांधू द्या, मला काही करायचं नाही, ज्याचा त्याचा प्रश्न आहे. शिलाच्या पाण्याचा घेऊन घोट आणि शुद्ध करावे आपल्या मनाचं. आता हे शिलाचं पाणी आहे, गडव्यातलं घ्या, मी देतो तुम्हाला, प्या आणि करा शुद्ध मन. होईल का शुद्ध मन? हे शिलाचं पाणी आहे. पंचशिलाचं पालन करून, पंचशिलाचं पालन करून मन शुद्ध होईल का? हे गडव्यातलं पाणी, शिलाचं नाव, शिलाचं पाणी हे तुम्हीच नाव दिलं, काय शिलाबाईचं वय आहे? गडव्यातलं पाणी. मग हे पाणी पिण्यानं तर भगवान बुद्ध कायले बसले असते त्या झाडाखाली? हांड्यानं पाणी दिलं असतं तुम्हाला. कायले एवढा शोध लावायचा काम होता? पंचशील मार्गाचा शोध, अष्टांग मार्गाचा शोध. आले का लक्षात तुम्हाला? तर हे पुरा. तर तो ती 80 वर्षाची म्हातारी माझ्या विहारात आली. किती वर्षाची? नीट ऐका, 80 वर्षाची. तर आली आणि भंतेजी म्हणे मला शिलाचं पाणी द्या. मी म्हणलं मी देतच नाही, देतच नाही. एक तर दारूवाला आला, दारू पिऊन मला शिलाचं पाणी द्या. म्हणजे सांगा आता कुठून न्याय? विहारात मला शिलाचं पाणी द्या म्हणे. बरं दारू पिऊन त्याचा तोंडाचा वास येतो, तर सांगा आता शिलाचं पाणी कसं टाकू द्या तोंडात? हा. तर भंतेजी म्हणे मला धागाय बांधून द्या. आई म्हणलं मी धागाय बांधून देत नाही म्हणलं. धाग्याला ऐकून नाही राहिले लोक, ऐकून राहिले का? तर भंतेजी म्हणे आशीर्वाद तरी द्या. 80 वर्षाची म्हातारी. तर मला आई आशीर्वाद कायच्यासाठी तुला पाहिजे? तर भंतेजी म्हणे मायवाला वागत नाही म्हणे. आहे का इथं बाहेर तशा बसलेल्या? माय वागत नाही, माय लेकराचं वागत नाही, माय सुनाचं वागत नाही, माय पोरीचं वागत नाही, जावयाचं वागत नाही. आहे ना अशा बाया? आहे का नाही? तर मायवाला वागतच नाही म्हणजे. किती वर्षाच्या बुडीचं वय? 80 वर्षाचं. आता मला सांगा 80 वर्षाची बुडी म्हातारी ते बिमार पडन का नाही? आणि बुद्धानं सांगितलंय जन्म आहे तर प्रत्येकाच्या शरीराला किडा लागलेला आहे, किडा. भगवान बुद्धाने सांगितलं आहे आपल्या शरीराला 9 द्वार आहे. किती द्वार आहे? ते हिंदू धर्मातल्या लोकांना आरतीमध्ये 9 खिडक्याचा डोर, 9 खिडक्याचा डोर म्हणते. आपलंच वय ते मिलिंद प्रश्न ग्रंथामध्येच आहे, विजय सुत्तामध्ये आहे. विजय सुत्तामध्ये बुद्धाचं वय चोरलं त्यानं, त्याला चांगलं आवडलं. आपल्या शरीराला एकूण किती दरवाजे आहे? 9 दरवाजे, 9 द्वार आहे. आणि या 9ही दरवाजातून दुर्गंधच बाहेर पडते. सकलोदू
गंधो. आपल्या प्रत्येक शरीर प्रत्येक माणूस रोगी आहे इथं. बरं, शरीरानं तर आहेच आहे, पण मनाने रोगी आहे. काही बाया रोगी आहे, मालिकेच्या रोगी आहे, त्याला टीव्हीचा रोग लागलाय. सगळ्यात टीव्ही कमी पाहणाऱ्या बाया माहित आहे का? या भारतातल्या सगळ्यात कमी टीव्ही पाहणाऱ्या समाजाच्या बाया आहेत ब्राह्मण समाजाच्या. आणि सगळ्यात जास्त टीव्ही पाहणाऱ्या समाजाच्या बाया आहे बौद्ध समाजाच्या, मग आदिवासी, मग ओबीसी. ब्राह्मण समाजाची बाई टीव्ही नाही पाहत, टीव्ही मध्ये काम करते, मालिकेमध्ये काम करते. आणि तुम्हाला मानसिक रोगी बनवलं. समजून जायचं एखाद्या बाईला एखाद्या मालिकेची, सिनेमाची, टीव्हीची, तुम्हाला वाटते ते फाटले फुटले कपडे दगड फेकते तेच पागल. हे टीव्ही समोर बसणारे सगळ्यात जास्त पागल, मानसिक रोगी. त्याच्यामुळेच तर तुम्ही ग्रंथालय येत नाही 3 महिने. येता का? तर ते बुढी माहित आहे का काय म्हणे भंतेजी मले? मी तुम्हाला धम्मदीक्षेची एक कहाणी सांगतो, गोबर पूजा आणि थांबतो. तर भंतेजी म्हणे मला आशीर्वाद तरी द्या. आता 80 वर्षाच्या बुढीले कोणता आशीर्वाद देऊ? आणि दिलाय तिले असं म्हणलं का मंगल होऊन सुखी होईल का सुखी? बरं, 80 वर्षाची बुढी मरणार आहे का नाही? आता बुद्धानच मला हे सांगितलं की जन्म आहे तर एक दिवस मराच लागते, या बिमाऱ्या तर राहणारच आहे, जन्म आहे तर मराच लागते. तर मी म्हणलं आई 80 वर्षाची बुढी आहे का नाही? आई म्हणलं जाण्याची तयारी कर. बरं, वाईट म्हणलं का मी तिला? जायची तयारी कर. आता झालं ना 80 वर्षाचं वय, पण तिची जगण्याची काय आहे उमेद आहे. माझ्या वागतच नाही म्हणजे बघा 80 वर्षाचं वय झालं तरी मी मरायला तयार नाही. म्हणून असेच आज 69 वर्ष झाले बाबासाहेबांनी आज धम्मदीक्षा दिली. ज्याले मराचं भेव लागते ना तेच लोक देवधर्म करते, धागेदोरे करते, इकडं जाते तिकडं जाते. आताच मी घटना आता नेहमी सांगतो मोबाईल मध्ये, त्या मानवता नगर मध्ये गिट्टी खदान नागपूरला आता दुर्गादेवा किती मस्त पाहायला दिसते, त्या दागदागिने वगैरे. तर एका माणसाचं मन गेलं दुर्गादेवीच्या. आताचीच घटना मोबाईल मध्ये चालू आहे. गेला तो दुर्गादेवीच्या मंडपामध्ये, दुर्गादेवीची चुनरी ओढली, तिले मिठीत पकडलं आणि त्या दुर्गादेवीच्या पप्प्या घेतल्या. आता ते घटनाच मोबाईल मध्ये चालू. आता सांगा तिच्या हातामध्ये तलवार आहे, भाले आहे, बिचवे आहे, स्वतःचीच इज्जत नाही राखत आहे. ते मूर्ती खिलौना स्वतःचीच इज्जत नाही राखू शकत, काय आमच्या आई बहिणीची इज्जत राखणार आहे? 56च्या आधी एकही नवदुर्गा नाही आली होती. तुमच्या अंगावर फेकलेल्या कपड्यावर, उष्ट्या कपड्यावर तुमच्या अंगावर असे कपडे नव्हते. 56च्या आधी एकही नवदुर्गा तुमच्या अंगावर चुनरी टाकायला आली नाही नवरंगाची. कोणामुळे हे कपडे आले तुमच्या अंगावर? बाबासाहेबांमुळे. का 33 कोटी देवामुळे, देवीमुळे? पण जाता का नाही तिकडे लंगरीले? एका बाईनं टाकलं मा मोबाईल, मस्त टाकलं. बरं झालं म्हणे बाबासाहेबांना कमरीचा झाडून गळ्यातलं मडकं सुटलं, नाहीतर गरबा खेळत असताना लय त्रास झाला असता. आहे का नाही? जातात आपल्या बाया, ग्रंथालय येत नाही आज जशा आल्या तशा. तर आहे का नाही? आपण हिंदू म्हणून जन्म घेतो आणि हिंदू म्हणूनच मरतो आणि जगतही आहे तुम्ही. तर जन्म आहे तर तिथं मृत्यू निश्चित आहे. लक्षात घ्या, मृत्यू निश्चित आहे. म्हणून आज 69 वर्ष झाले. आजही बाबासाहेबांनी एक वाक्य वापरलं होतं मुंबईला, घरात खंडोबा आणि बाहेर बुद्ध चालणार नाही. काही लोक भिक्खूला घरी बोलावतच नाही. लय लोक बोलावत नाही भंतेजीला घरी. काहून? तर त्याच्या चोराच्या मनात चांदणं. कारण त्याला माहित आहे आमच्या घरामध्ये 33 कोटी देवी देवता आहे. मी असा विचार करतो, 33 कोटी देवी देवता कोणाले नाही भेट, पण भंतेजीले भेटे मात्र. आहे का नाही? तुमचे देव एवढे ताकदवान आहेत, तलवारी बिचवे त्रिशूलवाले, बम भोलेवाले. तर त्यानं भंतेजीले भ्याचं काय गरज आहे? भस्म करायला पाहिजे. पण भंतेजीले काहून घरी बोलावत नाही, परित्राणाला बोलत नाही? बोलवा असं नाही म्हणत मी, पण काही लोक माहिती का त्याच्यासाठीच बोलावत नाही. भंतेजी जर आमच्या घरी आले, आमचं पितळ उघड झालं, तर बाबासाहेबांनी तुम्हाला घरातूनही फेकायला सांगितले. आजच्या दिवसाला त्या 7 लाख लोकांनी फेकले होते, पण शिकले सवरले असून तुम्ही पुन्हा घरात भरले. चुलीपाशी तुमच्या ते आहे. वित्तू बाबाचा मस्त दिवा लावत आहे तुपाचे, खाले तेल नाही सापडे. एक तर बाई म्हणे त्या वित्तू बाबाच्या नवसानच झालं. सावित्रीबाई सांगून गेली, नवसानं जर पोरं झाली असती तर नवरा करायची गरजच लागली नसती. तसे आता पोरी भेटतही नाही पोराईले.
जायचं सरण नवस बोलायचा, आहे का नाही? तर आपण आहे का नाही हिंदू म्हणूनच विचाराचे, आहे का नाही? 12 महिन्याच्या 12ही पौर्णिमा हे आपले खरे सण, आहे का नाही? कोणते सण? भारतातला कुठलाच ख्रिश्चन माणूस हिंदूंची दिवाळी, दसरा, पोळा, रक्षाबंधन, रंग लावणं साजरे करते का? बरं देवळीतले तरी मुस्लिम लोक, मग त्याला काय बाहेर घेतलं का त्या लोकांना? आमच्या धर्माचं आम्ही पालन करू. बरं ख्रिश्चन तरी करते का? दिवाळी, दसरा, होळी, रक्षाबंधन, राखी बांधणं, दिवे लावणे सगळे करते का? मग बौद्धांनी का करावे ते? तुम्ही आताच म्हणलं ना आम्ही हिंदू महार होतो आणि बाबासाहेबांनी बौद्ध बनवलं, तर बौद्धांनी बौद्धासारखंच वागावं ना, वागायला पाहिजे का नाही? पण नाही नाही नाही. तुम्हाला बाबासाहेबाची मी ती घटना सांगतो, जातीचा विनाश या घटनामध्ये बाबासाहेबांनी स्वतः लिहिलाय. काय लिहिलं? राजस्थान मधला एका खेडेगावातला माणूस, घटना दीक्षेच्या आधीची ऐका. राजस्थान मधला एक खेडेगावातला माणूस कुठल्या तरी दर्शनाला, देवदर्शनासाठी गेला. आपल्याकडे जात नाही का सालबर्डीले वगैरे लोक जातात ना. आता सालबर्डी, आता दीक्षा घ्यायची आहे ना, बौद्ध धर्माची दीक्षा घ्यायची आहे, त्याच्या आधीची घटना आहे. आता कुठल्या तरी तो देवा धर्माच्या तीर्थस्थळाला गेला भेटीले. आता भेटीले गेल्याच्या नंतर तो गावले आला, त्याच्याकडे थोडेसे पैसेही होते, तर त्यानं काय केलं? माऊंद करावं, आपल्याकडे काय म्हणतात त्याला, बाबासाहेबांनी लिहिलेली घटना आहे जातीचा विनाश या ग्रंथातली, वाच जातो. तर त्यानं असं ठरवलं की मी आता तीर्थयात्रेला गेलतो बा, आता गावातल्या लोकायले, पाहुणे मंडळीले जेवण द्यायचं. माऊंद त्याला काय म्हणते? आता माऊंद तर त्यानं तयार केलं, पण माहित आहे का, त्यानं तुपाच्या फोडणीच्या भाज्या केल्या. बरं त्याचेच पैसे, त्याचंच तूप, थोडा बरा होता तो माणूस राजस्थान मधला. बाबासाहेबांनी मेन्शन केलेली गोष्ट आहे त्या काळातली, की त्यानं तुपाचं जेवण केलं, तुपाच्या फोडणीची भाजी केली, तूप लावून पोळ्या केल्या, तुपाचा झणाना बसला त्याच्या घरी. आणि ब्राह्मणाईले माहित पडलं की एका अस्पृश्याच्या महाराच्या घरामध्ये मस्त माऊंद चालू आहे आणि तुपाच्या फोडणीचं जेवण तो बंद्या गावाले देत आहे, असं त्याला माहित झालं. तर पूर्ण ब्राह्मण लोक काट्या लाट्या घेऊन आले, त्याचे गंज उलटे पाडले, अनाथ माती टाकली आणि त्याच्या झोपड्या घर पेटून दिले. बाबासाहेबांनी मेन्शन केलेली गोष्ट आहे जातीच्या विनाश मध्ये. आणि तुम्हाला आज तुम्ही तुपाचे दिवे लावत आहात, त्यांना लावू द्या ना दिवे. तुम्ही म्हणत आहे ना, तुम्हाला दिवाळी आली का मला एक गाणं आठवते. तुम्हाला आठवते की नाही मला ना माहित, पण एक गाणं आठवते. कोणतं गाणं? अंधाऱ्या रात्रीत भीमानं लावलाय दिवा. आता दिवा चिमणीच्या तेलाचा का मातीचा का कोणता दिवा लावला? ज्ञानाचा दिवा. आता ज्ञान कुठून आलं? यालाच दिवा म्हटलं आहे. दिवा म्हणजे बुद्ध. बाबासाहेबांनी बुद्धाला माहित आहे का काय म्हटलं? द लाईट ऑफ वर्ल्ड, जगाचा प्रकाश, विश्वदीप. या जगाचा दिवा कोण आहे? बुद्ध. बुद्धच होय दिवा, बुद्धच उजेड होय. हा बुद्ध नावाचा दिवा आम्हाला दिला. आम्ही अंधारात चाचपडत होतो, आम्हाला हा दिवा दिला, बुद्ध नावाचा दिवा दिला. हा बुद्ध नावाचा दिवा म्हणजेच उजेड. हाच तो दिवा होय. आजच्याच दिवसाला 14 ऑक्टोबर 1956 ला अंधाऱ्या रात्रीत भीमानं लावलाय दिवा. हाच तो दिवा होय, बुद्ध नावाचा दिवा. मग लावला ना दिवा, या दिवा लावला ना, आणि या दिव्याच्या उजेडामध्ये आपण आलो म्हणजे धम्माच्या प्रकाशात, आहे का नाही? मग अंधारातून उजेडात आल्याच्या नंतर पुन्हा त्या अंधारात जायची काही गरज आहे का? आणि पुन्हा काही दिवे लावायची काही गरज आहे का? त्याला लावू द्या ना, ओबीसी बांधवांना, आदिवासी बांधवांना लावू द्या, कारण ते अजूनही अंधारात आहे. त्याला बुद्ध नावाचा दिवा कळला का? कळला का? ते बुद्ध नावाच्या दिव्याखाली आले का? त्यांना लावू द्या खुशाल, त्यांना लावू द्या, कारण ते अंधारात आहे म्हणून दिवे लावतात. तुम्ही अंधारात आहात का? तुम्ही म्हणताना बाबासाहेबांनी अंधारातून उजेडात आणलं, तर उजेड हाच बुद्ध होय, बुद्धाचा धम्म होय. म्हणून तुम्हाला दिवे लावायची गरज नाही. बुद्धानं दिवा लावायला सांगितलं, पण कोणता दिवा तुम्हालाच माहित आहे. अत्त दीप भव, स्वयं दीप भव. मनाचा दिवा, हा दिवा लावायला सांगितला. मनातला दिवा लावा, मनाचा दिवा प्रज्वलित करा, हे भगवान बुद्धाने सांगितलं. मी ती एक छोटीशी गोबर पूजेची कहाणी सांगतो आणि थांबतो.
तर आज आपल्याला 69 वर्ष झाले आपण हिंदू धर्माचे सण सोडायला तयार नाही. पौर्णिमेचं महत्व आम्हाला काही घेणं देणं नाही. बौद्ध बाया पौर्णिमेच्या दिवशी झोपून राहते, काय आपण बौद्ध आहो मग? आम्ही किती वर्षापासून सांगत आहोत, सारीपुत्ताचं निर्वाण झालं दिवाळीला. महामोगलायन भंतेजींची काही जैन अनुयायांनी आणि ब्राह्मण अनुयायांनी संगनमत करून, त्या दृष्ट ब्राह्मणांनी आणि दृष्ट जैन अनुयायांनी संगनमत केलं, षड्यंत्र केलं आणि महामोगलायन भंतेजी भगवान बुद्धाचा अग्रशिष्य त्या धम्म सेनापतीची दिवाळीच्या दिवशी बारीक बारीक बोट्या केल्या आणि दिवाळी म्हणून सुरू केली. पण तुम्ही करताना मुजर आहे, तुम्ही केल्याशिवाय थोडेच राहणार आहे 21 तारखेपर्यंत. वाटच तर पाहत आहे का नाही? मग मी तुम्हाला काय म्हणत आहो, तुम्ही हिंदू म्हणूनच जन्म घेता आणि हिंदू म्हणूनच सोडायला तयार आहे का? तुम्ही सोडायला तयार आहे का? आता तरी संकल्प करा, आहे का नाही? आमची बाई वर्षावासात धम्म परिषदेसाठी विहाराच्या बांधकामासाठी पैसे देत नाही. असे अनेक लोक आहे, दुर्गादेवीच्या मंडपात तिकडे गणेश मंडळात पैसे देतील, पण धम्माचं काम म्हणलं तर पैसे देणार नाही. समजलं का? काही लोक तर असे आहे, इथं बसलेले नसतील माझ्या समोर, असे लोक आहे. एक बाई माहित आहे का, पुलगावला आली, माझ्या सत्यानं सांगतो, महाकडे आली, मी ऑटोमध्ये बसून होतो, आली आणि बनतेजी म्हणलं काय झालं आई? बनतेजी म्हणे मी म्हणे तुम्हाला मी वंदन तर करतो म्हणे, पण भंतेजी म्हणे आपले बौद्ध समाजाचे लोक काहून चांगले नाही जी म्हणे, सुधारलेच नाही म्हणे. काय म्हणे ते ऐका, बौद्ध समाजाचे लोक लय खराब आहे म्हणे, आपले लोक नाही सुधारले म्हणे कोण्याच गावचे. तर मला आई काय झालं? तर नाही सुधारले म्हणे आपले लोक, माहित आहे का म्हणे भंतेजी माझ्यासोबत चांगलेच वागत नाही म्हणे. मला आई काय झालं? आजी चांगलेच नाही वागत म्हणे, आपल्या समाजाचे लोक लयच खराब आहे म्हणे. तर मला काय झालं आई? आजी म्हणे मला विहारात म्हणजे सुरेच नाही वागत म्हणे, ते चांगलेच नाही म्हणे. मग आई म्हणलं आपल्या समाजाचे लोक चांगले वागत नाही तर कोणते लोक चांगले वागते म्हणलं? तर म्हणे ते हिंदू धर्मातले लोक लयच मस्त वागते म्हणे, मस्त आमच्या सोबत नमस्कार घेते म्हणे, नमस्ते घेते, आम्ही त्याच्या घरी जाऊन जेवतो, आमसार पामसार मांडीला मांडी लावून जेवतो, मस्त आमचं खाणं पिणं आहे, त्याच्या घरी जाणं आहे येणं आहे. मी म्हणलं आई एवढं तुझ्या आहे तर पोरगी मागून पाय बरं म्हणलं, देन का? शरीराचा विटाळ गेला, मनातला विटाळ कायमच आहे. तर ती बाई माहित आहे का काय म्हणत आहे, दुसऱ्या समाजाचे लोक तरी बरे आहे म्हणे, आपल्यासोबत चांगले. आता आज आहे का नाही, इथे बसल्या बाया बरं तशा सुदेश नाही त्या बाया आपल्या समाजात, तिकडल्याच बाया चांगल्या आहे का नाही? अशा आहे का नाही आपल्या समाजात? आहे का नाही? अशा समाजाने त्याला टाकून दुसरी सोबत दोस्ताना केला तिकडं, आहे का नाही? बौद्ध समाजाच्या बाया चांगल्याच नाही, विहारातल्या चांगल्याच नाही, कुठल्याच चांगल्या नाही. मराच्या वक्ती त्याच जमा होते आणि त्या दुरूनच पाहते. समजलं का? झगडे करतील तरी, आहे का नाही खरी गोष्ट? तर मी तिला उत्तर दिलं, बघा कसं उत्तर दिलं. आज आई तू सांगत आहे, नाही बोललो का, आज जे तू सांगत आहे ना, त्या दुसऱ्या समाजाची बाई मला सन्मानानं बोलते, इज्जतीनं बोलते, नमस्कार घेते, घरी जेवायला बोलावते, मांडीला मांडी लावून बसते, लय इज्जत करते, लय सन्मानानं बोलते. ते हा सन्मान, हे इज्जत, हे सगळं तुझं नमस्कार वगैरे त्या संग घेते ना, हे बाबासाहेबांमुळेच. कोणामुळे? दुसऱ्या समाजात जे तुम्हाला इज्जत भेटून राहिली ना, हे बोनस आहे, हे बोनस आहे ना दिवाळीचं, हे बाबासाहेबांनीच चालू केलं बोनस. त्याच्यामुळे सुट्ट्या, लोकांना दिवाळीच्या सुट्ट्या, मस्त बाबासाहेबाच्या बोनसवर मजा करत आहेत दिवाळीच्या दिवशी. हे दिवाळी बाबासाहेबाचीच आहे, पण करायला नाही सांगून राहिलो मी तुम्हाला, हे बोनस बाबासाहेबांनी सुरू केलं. तर कोणामुळे सन्मान भेटून राहिला? जेव्हा तुम्ही मेलेलं गुरढोर ओळखत होता, तुम्हाला जवळ तरी बसवत होते, सड्याच्या अंगणात उभं करत नव्हते. म्हणून आपल्या समाजाला कधीच बेईमान नका हो, पण इतरांसोबत मैत्रीला वागा, पण आपला शत्रू कोण आणि मित्र कोण हे चांगल्या पद्धतीने ओळखा. पण आपण काय केलं, आपल्या समाजातील लोकांना आपण मित्र शत्रू मानत आहोत आणि बाहेरचे लोक, जे लोक संविधान जाळत आहे, महाबोधी महावीराचं हे करत आहे, त्याला आपण मित्र मानतो, आहे का नाही? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आज 69 वर्ष झाली आपल्याला दीक्षा दिली, तर आपल्या घरातले देवी देवता आपण फेकून द्यायला पाहिजे होते. फेकून तर नाही दिले, घरातूनही फेकायचे आहे, डोक्यातूनही फेकायचे आहे. फेकून तर नाही दिले, पण पुन्हा घरात भरणं चालू आहे.
तर म्हणून काही लोक ग्रंथाला येत नाही, पौर्णिमेला येत नाही, धम्म कार्यात येत नाही. त्याचं कारणच काय आहे? कारण त्याचा भोल्या आहे. काय आहे? भोल्या शंकरजी आहे, नवदुर्गा आहे, आमच्या पुलगावाकडे ते कठीण माता आहे, आम्ही कठीणची वरदान ऐकलं होतं, तिकडे खोकला माय आहे. तर हे सगळे लोक इकडं तिकडं भटकून आहे, म्हणून त्याला काही बुद्ध आवडत नाही, है की नाही? आणि बुद्धावर त्याची श्रद्धा नाही. मस्त जागृत आहे तिकडं, इकडं नाही का जागृत, एक पाडा जागृत आहे तो. जागृत म्हणजे काय? जागा. आणि बुद्ध झोपून आहे. बुद्धाला जागृत म्हणतात. बुद्धच काय आहे? कसे जागृत आहे? सूर्य केवळ दिवसा प्रकाश देतो, चंद्र केवळ रात्रीला प्रकाश देतो. बुद्ध स्वयं तेजाने रात्रंदिवस प्रकाश देतात लोकांना, ज्ञानाच्या प्रकाशात. समजलं का तुम्हाला? पण आमचे लोक म्हणते जागृत हनुमान आहे. सोडला का आम्ही? आणि त्या हनुमानचा जन्म कुठून झाला माहित आहे? सांगू तुम्हाला? अंजनीच्या कानातून. समजलं का? म्हणून मी माझ्या पाचचं नाही सांगत तुम्हाला. बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा दिल्या, स्वातंत्र्याचा जाहीरनामा दिला का नाही? बाकीच्या बौद्ध राष्ट्राला त्याची गरज नाही, कारण बाकीच्या बौद्ध राष्ट्रात हे 33 कोटी आहेच नाही. तुम्हालाच दिले बाबासाहेबांनी. काय दिलं? मी ब्रह्मा विष्णू महेश राम कृष्ण गौरी गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देवदेवतेला मानणार नाही किंवा त्याची उपासना पूजा करणार. पण तुमचं करणं चालूच आहे. 33 कोटी देवी देवता कुठं राहते म्हणते? गायीच्या पोटात. तुम्हाला तर त्या लोकांना हाणाले पाहिजे, त्याच्या मंदिरात जातात. काळाराम मंदिराचा सत्याग्रह किती वर्ष चालला? 10 वर्ष. बरं, काय त्यासाठी ते मंदिरात येऊ देत नव्हते? देवदर्शनासाठी होतं का ते? काळारामाचं दर्शन घेऊन काही भेटणार होतं का? पण ते बाबासाहेबांना दाखवायचं होतं आम्ही ही माणसं आहोत म्हणून. देवदर्शनासाठी नव्हतं ते सत्याग्रह काळारामाचा. बरं मला सांगा, काळारामाचा मंदिर सत्याग्रह चालला 10 वर्ष, तर ते लोक मंदिरात काऊन घेत नव्हते तुम्हाला? सांगा. अरे ते मंदिरात काऊन येऊ देत नव्हते? त्याचे देव बाटत होते, त्याचे मंदिर बाटत होते. मग आता नाही बाटत का? गेल्यानं. पण त्याले माहित आहे, यायले बाबासाहेबांना बुद्ध दावला, यायले बुद्धाकडे जाऊ द्यायचं, यायले पुन्हा अंधश्रद्धेत भटकवाचं. म्हणून तुम्हाला या म्हणते, या महाप्रसादाले या आहे का नाही? कारण तुम्हाला बुद्धाकडे वळू द्यायचं नाही. असंच आहे का नाही? बरं, आमच्या घरी तवा खाले नव्हतं मेलेल्या गुराढोराचं. एका बाजूनं कुत्र ओढत होते त्या मेलेल्या बैलाने, एका बाजूनं कोलन, एका बाजूनं कुत्रे. ते अन्न होतं आमचं. आता आहे का तसं अन्न? बाबासाहेबांनी आज धम्म दीक्षा दिली, आमचं अन्न बदललं. बफेचं जेवण आहे. रमाईले जेवण भेटत नव्हतं तर तिले दूध कुठून राहील, आणि तिलेच दूध नाही तर लेकरा बाळाला कशी जगवंती? आहे का नाही? बाबासाहेबांनी एका ब्रेडच्या तुकड्यावर संविधान लिहिलं, अभ्यास केला. आज आम्हाला इतकं खाले आहे. हे चांगलं ताटामध्ये कोणामुळे भेटत आहे? एक पायी अशी बोखारली मावर. काय भंतेजी म्हणे तुम्ही जवा तवा सांगता दिवाळी करायची नाही, हे नाही करायचं, ते नाही करायचं, ते नाही करायचं. कवा खायचं जी म्हणे चांगलं गोडधोड करून? कवा खायचं म्हणे? खाईन नाही तर का म्हणे तेला तुपाचं? खाईन नाही तर का? माय तुझ्या घरी तेल सापडत नव्हतं, आज तुझ्या घरी पिप्यानं तेल आहे. कोणामुळे? आंबाडीच्या भाज्या खाता तरोट्याच्या भाज्या खाता. तर काही बाया म्हणते आधीपासून चालू आहे तर करू नाही तर का? आधीपासून. आता मी त्याला उत्तर देतो. आधीपासून सुरू आहे तर चालू ठेवा लागते म्हणते. चालू ठेवा लागते ना. आमच्या जुन्या लोकांचं चालू नाही ठेवायचं का? कायले बंद पाडायचं? तर माऊले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबरला दीक्षा द्यायच्या अगोदर आमचे लोक मेलेल्या गुराढोराचं सडलं मांस खात होते. मग आता खाई ना माय, नाही तर नाराज होतील ना ते, नाही तर भूत बनतील त्याचे. चालवा लागल ना पिढ्याने पिढ्या, आहे का नाही? आताही खा लागल का ते? आता ते खात होते आता जाण एखादी, पण खाणार का? ते कसं आहे? मेलेले गुराढोर ओढू नका, खाऊ नका. ते ऐकलं का नाही बाबासाहेबांचं? ऐकलं का नाही? तर
आज बाबासाहेबांच्या पुण्याईनं काही नाही तर का त्याची बनतेची म्हणे. तर मला सांगा 56च्या आधी तुमचं हे दिवाळी होती का? होती का? मग कशा म्हणता तुम्ही जुन्या चालत आलाय? दिवाळीच नव्हती. दिवाळीच नव्हती. तुम्हाला खाले होतं का? तेलाचे पिपे होते, गहू होते तुमच्या घरी, तांदूळ होते, तेल होतं, काय होतं तुमचं अन्न? आत्ताच सांगितलं. मेलेल्या गुराढोराचं मांस, आंबाडीच्या भाज्या, तरोट्याच्या भाज्या, हे काय काय सांगून राहिली? आमच्या पिढ्यानं चालत आणलेलं मध्ये दिवाळी करणं. अरे दिवाळी होतीच नाही आमच्या इथं, खालेच तांदूळ नव्हते. आता तुम्हाला बाबासाहेबाच्या धम्म क्रांतीमुळे, संविधानामुळे तुम्ही शिकले, तुमच्याकडे मस्त पैसे आले, त्याच्यामुळे मस्त तेलाचे पिपे, साखरीच्या गोणी, चांगला रवा, खवा, दूध आणत आहे. आता दिवाळ्या करा लागल्या, आधीला दिवाळ्या नव्हत्या. आता दिसत आहे म्हणून तुला आठवत आहे का माय? सडलेलं मांस खाणार. आमच्या दिवाळ्याच नव्हत्या. पण तुमच्याकडे आता पैसे मावत नाही. तुझीच कमाई आहे का नाही? कोणाची कमाई? तुझीच कमाई आहे ग भीमाई. बाबासाहेबातच तुम्ही बाबासाहेबाला देता, आहे का नाही? तेरा तुझको अर्पण. कोणाची कमाई आहे? बाबासाहेबातच बाबासाहेबाला देता. मी नाही देत, मीच देऊ का? असं आहे का नाही? तर कोणाचं देऊन राहिलं बा तुम्ही? बाबासाहेबाचं बाबासाहेबाला देताय. आमची दिवाळी नव्हती माय, आम्ही मेलेल्या गुराढोराचं मांस खात होतो. मी ते कहाणी सांगतो आणि थांबतो. आज 69 वर्ष झाले तर आपल्या डोक्यातले देवाधर्माची नशा आणि दारूची नशा सारखीच आहे. कोणाची नशा? दारूची नशा काय करते? घराची बरबादी. आणि देवाधर्माची नशा? आज तरी इथून संकल्प करून उठा, सगळे फेकून द्या तिकडं, फेकून द्या घरामधले ते दगड धोंडे. तेच खरे भूतक येत आहे तुमच्या घरी बसलेले. तर मी ती कहाणी सांगतो आणि थांबतो. तुम्हाला आवडेल ती कहाणी. एकदा काय झालं, एक भंतेजी रेल्वेत जात होते. काय होते? रेल्वेत जात. आता रेल्वेत जात असताना काय झालं, एक पोरगा बाजूला बसला. सत्य घटना आहे. तर भंतेजी बसले त्या रेल्वेमध्ये. आता दोघांचे रिझर्वेशन एकाच डब्यामध्ये होतं. भंतेजी बसले त्या शिटीवर ना, पोरग बसलं समोर. आता ते पोरग होतं बौद्ध समाजाचं. नीट आहे का? बौद्ध समाजाचं पोरग होतं. तर यानं कसा बसा तरी जयभीम घेतला भंतेजीला रेल्वेमध्ये, समजलं? आणि जयभीम तर घेतलाच घेतला. त्यानं वंदामी भंतेजी म्हणलं त्या भंतेजीला. आता तो पोरगा कोण्या समाजाचा? बौद्ध समाजाचा. आणि त्याचे भंतेजी चिवरावरून त्यानं ओळखलं त्या पोरानं. तर भंतेजी म्हणते, कोण्या गावाला चालला बापू? तर मी इथं अलाना फलाना. आणि ते पोरगही विचारत आहे, भंतेजी कोण्या गावाला चालले जी? तर मी अलाना फलाना. आता चर्चा झाली. त्यानं बिस्लरीतलं पाणी दिलं भंतेजीले. आता ते रेल्वेमध्ये चालतेच का नाही, जे काय द्यायचं ते दिलं. तर भंतेजीनं माहित आहे का, त्याच्या दोन्ही हाताकडे बघितलं. काय बघितलं? हाताकडे बघितलं, दोन्ही पायाकडे बघितलं आणि गळ्याकडे बघितलं. तर त्याला भंतेजीला दोन्ही हातात, दोन्ही पायात आणि गळ्यामध्ये काय दिसलं? काळे धागे. आहे का? ही कहाणी सांगतो आणि थांबतो. गळ्यामध्ये काळा धागा, तिथे नाही, बंद करते. गळ्यातही काळा धागा, दोन्ही हातातही काळे धागे आणि पायातही काळे धागे दिसले. कोणाला दिसले? भंतेजीला. आता बौद्ध समाजाचं पोरग भंतेजीला असं वाटलं त्याला अंधश्रद्धेतून काढायचं. तर तू आताच माझ्या संग वंदामी भंतेजी म्हणलं, जयभीम घेतला. आहे का ही कहाणी? तर म्हणे हो. तर तू म्हणे हे गळ्याला काळा धागा बांधला, मनुस्मृतीचं गुलामीचं बंधन. तुझ्या दोन्ही हाताला काळे धागे, पायाला काळे धागे आणि गळ्याला काळे धागे, कशाचं प्रतीक? चालू झाली चर्चा. तर भंतेजीने त्याला एक चांगल्या पद्धतीने एक एक्झाम्पल, उदाहरण म्हणून समजून सांगितलं. बा कसं सांगितलं? काय झालं म्हणे, ऐक म्हणे. काय झालं म्हणे, एक कुटुंब होतं आणि त्या कुटुंबामध्ये एकुलती एक मुलगी होती. काय होती? एकुलती एक मुलगी.
तिच्या आई वडिलांनी ती मुलगी लाडात वाढलेली होती, एकुलती एक मुलगी, आणि त्या एकुलत्या एक मुलीचं लग्न करून दिलं थाटामाटात. खूप खर्च केला लग्नामध्ये. आणि ज्या घरी त्या मुलीला दिलं तिचा नवरा चांगला निघाला नाही. आता चांगला नाही निघाला म्हणजे तुम्हाला माहितच आहे ना, लय बाया आम्हाला म्हणते भलतेची काय करता जी, सर्व काही चांगलं आहे पण एकाच्या न बाया आहे, असं आहे का नाही, आहे का नाही, एकाच्या न बाया. तर तिला ज्या घरी दिलं का नाही, ऐका ही कहाणी भंतेजी सांगत आहे. कोणाला? त्या उपासकाला, रेल्वेतल्या, की ज्या घरी तिला दिलं तिचा नवरा पक्का दारुडा होता, कामाला जात नव्हता, कधीही मटण आणत होता, आता शिजव फेकून मारत होता ताट, इथपर्यंतच नाही तिला लाता बुक्क्यानं तुडवत होता, खूप लाता बुक्क्यानं तुडवत होता, एवढा मरेपर्यंत तिला मारत होता, बेदम मारत होता. कोणाले? दारू पिऊन. शेजाऱ्या पाजाऱ्या सोबतही चांगला वागत नव्हता, कुठं चौकात जरी गेला ना त्याच्याही सोबत सुद्धा वागत नव्हता. आणि सगळे शेजारी पाजारी, मोहल्यातले लोक, गल्लीतले लोक सगळे काय झाले? त्रासून गेले. कोणामुळे? आजूबाजूचे गेले, आई वडीलही त्रासून गेले, परंतु त्याची बायको मात्र जास्तच त्रासून गेली. कारण पती आहे, तिले तो जास्तच लाता बुक्क्यानं बेदम मारहाण करायचा, दंड्यानं खूपच मारहाण करायचा, एवढा मारहाण करायचा. त्या मुलीनं विचार केला की याच्या पाशी आता राहायचं, नांदायचं नाही. तिनं केस टाकली आणि कानूनी कायद्यानं तिनं सोडचिठ्ठी घेतली. ऐका, कोण सोडचिठ्ठी घेतली? त्या मुलीनं सोडचिठ्ठी घेतली. आता तुम्हाला तर घटनाक्रम सांगितला काय काय झालं. आता तिनं सोडचिठ्ठी घेतली त्या मुलीनं. आता सोडचिठ्ठी घेतल्याच्या नंतर तिनं तिच्या आई वडिलांना तिचं दुसरं लग्न करून दिलं. सोडचिठ्ठी घेतल्याच्या नंतर काय झालं? दुसरं लग्न करून दिलं. आणि दुसरं लग्न आता योगायोगानं माहित आहे का, त्या पोरीला इतका चांगला पती भेटला, नीट आहे का, इतका चांगला पती भेटला का त्याच्या घरी धनच धन, सासू सासरे चांगले, नवरा इतका हिरो सारखा सुंदर पाहले, तिच्याच मनासारखा घरातला कारभार, तिच्याच मनात येईन तसं सगळं तिच्या मनासारखं, सासू सासरे चांगले, ननद चांगला, नंदई चांगले, घरचे लोकही चांगले, घरी धनसंपत्तीले काहीच कमी नाही, नवरा हिरो सारखा, लयच मस्त, खूपच चांगलं, सुखही सुख, सगळंच बरोबर, काहीच कमी नाही, एका शब्दाचाही बोल नाही. कोणाले? त्या मुलीला दुसरा पती केला तो. समजलं का? पहिल्या पतीपासून काय घेतली तिनं? सोडचिठ्ठी. आता ही काही दिवस त्या दुसऱ्या पतीच्या घरी मस्त आनंदाचे दिवस आहे बरं, चांगला संसार सुखाचा आहे बरं, काहीच कमी नाही बरं तिच्या घरी, काहीच कमी नाही. परंतु माहित आहे का, त्या सुखाच्या दिवसामध्ये माहित आहे तिले पहिल्याच नवऱ्याची हुक्की आली. काय आली? हुक्की. ज्यानं लाता बुक्क्यानं तुडवलं होतं, मारलं होतं, दारू पिऊन तिच्यावर अन्याय अत्याचार केला होता, तिला छळलं होतं, तिला एवढा मानसिक त्रास दिला होता, शारीरिक त्रास दिला होता, त्याच्याकडून तिनं सुटका करून घेतली, सोडचिठ्ठी घेतली आणि दुसरा नवरा चांगलाही भेटला बरं तिले, मस्त सुख देणारा, हिरो सारखा चांगला पाहले, काहीच कमी नाही, मनासारखाच घरात कारभार. पण तिले पहिल्या नवऱ्याची काय येऊ लागली? हुक्की. आणि नजर चुकून टू व्हीलरवर मस्त रुमाल बांधून जुन्या पहिल्या नवऱ्यासोबत मस्त फिरायला लागली, त्याच्या सोबत ते राहायला लागली, त्याच्या सोबत ती दिसायला लागली, त्याच्या संगती फिरायला लागली. कोणा नवऱ्यासोबत? आता काही संबंध राहिले का? सोडचिठ्ठी तर घेतली ना, लाता बुक्क्याने तर मारलं ना, तुझा छळछळ हाय तर केले ना, परंतु तिले मात्र पहिल्याच नवऱ्याची काय येत होती? हुक्की येत होती. काय येत होती? हुक्की. आणि त्याच्याकडे ती जात होती. असेच आपल्या समाजातील लोक आहे. ब्राह्मणानं एवढं छळलं, एवढं मारलं, एवढं बंधनात टाकलं, मंदिरात येऊ देत नव्हते, सड्याच्या अंगणात उभं करत नव्हते. बाबासाहेबांनी हा नवा पती म्हणजे कोण? हाच बुद्धाचा धम्म. आपलं इकडं नातं जोडलं, तिकडून सोडचिठ्ठी करून करायला लावली, आहे का नाही? हिंदू धर्मातून सोडचिठ्ठी करायला लावली, बौद्ध धर्माची दीक्षा दिली. आजच्या दिवसाला समजलं का?
आणि आम्हाला कायची हुक्की येते? दुर्गा देवीची, फरीदवाले बाबाची, आहे का नाही? हनुमानजीची हुक्की येते का नाही? येते का नाही हुक्की? म्हणून त्या मराठवाड्यातल्या लोकांना गाणं लिवलं, खरा बाप तो बाजूला ठेवला आणि 12 बापाचा अंगारा लावला, आहे का नाही? आता गेले ते विसरून. बाई भीम माया देवाहुनी भारी देव, आता कहाले मी घेऊ तुझ्याच नाव. तर मी छोटीशी कहाणी सांगतो तुम्हाला 3 मिनिटाची आणि थांबतो, माझा व्हिडिओ मोठा होणार आहे. एकदा काय झालं, कहाणी ऐका. आता दिवाळीची कहाणी सांगतो, थांबतो. काय झालं, गोवर्धन येते का नाही ते गोवर्धन पूजा आता? तर गोवर्धनाची पूजा होती. त्या एका स्त्रीला एक कुटुंब होतं, नीट ऐका. एक कुटुंब होतं, माणसाला होती दारूची नशा. दोघे पती पत्नी होते एका गावात. मी शॉर्टकट मध्ये सांगतो ते कहाणी. माणसाला होती दारूची नशा आणि बाईले होती देवा धर्माची नशा. देवा धर्माची नशा आणि दारूची नशा सारखीच आहे म्हणते बाबासाहेब एका ठिकाणी, सारखीच आहे. तर माणसाले होती दारूची नशा आणि बाईले कायची होती? देवा धर्माची नशा. या देवाकडे जाऊ दे, त्या देवीकडे जाऊ दे. तर अशी नशा होती. आता गोवर्धन पूजा आली, दिवाळीचा दिवस. कहाणी ऐका, लय मजेशीर आहे. आता दिवाळीचा दिवस आला. पहिल्या दिवशी माहित आहे का तिनं? पहिल्या दिवशी बामणाले बोलावलं. तिनं आपल्या अंगणामध्ये काय टाकले? 5 पांडव. 5 पांडव काय टाकले? गाईच्या पोटामध्ये कोण राहते? गाईच्या पोटामध्ये ब्राह्मणाचे 33 कोटी देव राहते म्हणते. गाईच्या पोटात. आता गाईच्या पोटातच राहत असतील तर ते संडास कुठं करत असतील? म्हणून ते शेण वगैरे ते पुजतात. बरं, पुजू द्या. 14 तळ जेव्हा बाटलं होतं ना बाबासाहेबांमुळे, तर ते गोमूत्र शेणच टाकलं होतं. समजलं? कारण ते 33 कोटी देवी देवताचं ते शेण, गायचं नव्हे. म्हणून गाय पवित्र आहे म्हणते, गाय माय आहे म्हणते. माणसाला माणूस नाही समजत, गायला लोक हे समजतात. गाईला भाकर आणि मुंगीले साखर अशी परिस्थिती आहे, पण माणसाला नाही. तर या बाईनं गोवर्धन पूजासाठी तिनं 5 पांडव टाकले अंगणामध्ये शेणाचे. शेण चोरून आणलं असेल कोणाच्या तरी घरून. तर तिनं आणलं आणि ते 5 पांडव टाकले आणि पहिल्या दिवशी बामणाले बोलावलं. कायच्यासाठी? पूजेसाठी. त्या शेणाची पूजा नाही का? आता हिनं पूजा काय केली? तिनं आणला करंडा. एका याच्यामध्ये होतं गुलाल, एका याच्यामध्ये होती हळद, हळदी नाही का, आणि एका याच्यामध्ये होतं कुकू. शेणाला लावते का नाही ते तुम्ही गीत लावताना? तर कुकू, गुलाल आणि हळद होती. आता तिने त्या करंड्यामध्ये आणली. पहिल्या दिवशी बामणाले बोलावलं तिनं. ते 5 पांडव घातले, बामणाले पाठ दिला. अंगणामध्ये पूजा चालू झाली. पूजा चालू झाली. हिचा नवरा माणूस सकाळीच गेला. आला दारू ढोकसून. दारू ढोकसून जसा घरी पोहोचला, त्याला दिसला अंगणामध्ये बामण बसून पूजा करताना. त्याची बायको बाजूला बसून दिसली. पूजा चालूच होती, मंत्र चालूच होते. त्याच्या बायकोनं काय केलं? बामण सांगत होता आणि त्याची बायको करत होती. बामण सांगत होता आणि त्याची बायको करत होती. काय करत होती? बामण म्हणत आहे त्या शेणाले काय लाव, ते गोले केले तिनं. शेणाले लाव, गुलालाचे टिके लाव. तिनं गुलालाचे टिके लावले. बामण म्हणत आहे तिला हळदीचे टिके लाव. त्या शेणाले हळदीचे टिके लावले तिनं. बामण म्हणत आहे कुकवाचे टिके लाव. आता तो दारू पिऊन आला, त्याला दिसलं. आता तिनं असा कुकवाचा टिका त्या शेणाले लावायला गेली. तर बामणाले म्हणते खबरदार म्हणते, तुनं मा नावाचं कुकू लग्नामध्ये लावलं, भांगामध्ये भरलं आणि तू त्या गोबरले लावायला चालली म्हणते. कुकू हळद लाव बा, गुलालही लाव, पण ते कुकू मा नावाचं तू लग्नात लावलं आणि त्या गोबरले लावायला चालली कुकू. कोण म्हणत आहे? हाय तो दारुडा. दारुडा आहे, पण तिले म्हणत, तिचा हातच पकडला त्यानं. खबरदार म्हणे, मा नावाचं तू कुकू लावलं ना तर त्याला कुकू लावातच नाही. तर तो बामण चिडला तिचा. बामण त्याच्यावर रागावला. अरे मूर्खा म्हणे, तो देव आहे म्हणे. त्याच्या शेणामध्ये काय आहे म्हणे? देव आहे म्हणे. उसमें भगवान बसता है म्हणे. भगवान आहे वो. शेणाचे गोले काय आहे ते 5 पांडव नाही का म्हणते, ते भगवान बसते म्हणे, देव आहे म्हणे त्याच्यामध्ये. तर तो म्हणे हे तर शेणाचे गोले आहे म्हणे, कुठं भगवान आहे म्हणे. लागलं त्या बामणाचं आणि त्या दारुड्याचं भांडण. खूपच भांडण अंगणात. बायकोनं ते सोडवलं भांडण. कसा बस तरी ब्राह्मण बावरत घरी गेला. तोही घरात घुसला. झालं भाषण शांत. समजलं का? मग गोवर्धन पूजा झाली.
शेवटच्या दिवशी बामणाले पुन्हा उजवण्यासाठी बोलावलं, उजवण्यासाठी नाही का शेवटचा दिवस, तर बामणाले पुन्हा बोलावलं तिनं घरी. आता बामणाले बोलत असताना तेच पूजा, समजलं का. आता हा पुन्हा पेऊन आला सकाळी, अंगणामध्ये पूजा चालूच होती, जशीच्या तशीच ते गुलाल हळद कुक वगैरे तेच. हा वाला घरात घुसला, हा घरात घुसला, त्यानं भल्लं मोठं स्टीलचं ताट घेतलं, त्याच्यामध्ये त्यानं गरम गरम गाईचं शेण आणलं, त्या शेणाचे केले लाडवासारखे गोल गोल गोळे, त्याला हळद कुकू गुलाल लावलं, त्याच्यावर झेंडूच्या फुलं टोचले, त्याच्यावर अगरबत्त्या टोचल्या, समजलं. त्याच्यावर रांगोळीच्या थोडेसे हे ओढले, त्या लाडवा ताटामध्ये मस्त सजवले, असे लाडू सारखे नाही का, बुंदीच्या लाडू सारखे म्हणा. तर त्याने ते सगळे असे ताटामध्ये सजवले आणि त्याची पूजा चालूच होती ब्राह्मणाची. आतमध्ये त्यानं ते काम चालू केलं होतं. आला तो बाहेर आणि पंडितजी म्हणे, हे ब्राह्मण देवता, हे म्हणे भगवान के लड्डू ले लो म्हणे. त्याला काय म्हणत आहे, भगवान के लड्डू, देवाचे लाडू घ्या म्हणे, देवाचा प्रसाद. तो ब्राह्मण माहिती का काय म्हणे, मूर्ख कुठल्या म्हणे, ते शेणाचे गोले लड्डू देत आहे म्हणे. तुम्हीच तर म्हणत होते जी म्हणे काल का इसमें भगवान बसते, तो भगवान के लड्डू आहे म्हणे, हे देवाचे लाडू आहे, भगवान के लड्डू आहे. तुम्हीच तर म्हणत होते जी काल. मूर्ख कुठला म्हणे, ते शेणाचे गोले आहे म्हणे, शेणा के म्हणजे शेणाचे लड्डू आहे म्हणे, गोबर के लड्डू आहे म्हणे. तो म्हणे हे भगवान के लड्डू आहे, खास लागन तुम्हाला, खास लागन. त्याच्यामध्ये गोबर के लड्डू आहे, तो म्हणे भगवान के लड्डू आहे, तुला खास लागन. त्यानं ताट असं जवळ जवळ नेलं, मोठे मोठे गोले केले त्यानं, आणि तो ब्राह्मण पुढं पुढं घराकडे पळत आहे, तो त्याच्या माग मागे लागला. अशी फजिती केली, त्याचं धोतर सुटत पर्यंत तो पळाला उठून, त्याचं बंद धोतर सुटत पर्यंत घराकडे पळाला. पण त्याचा पिछा यानं केला नाही. ताट जसा राहिली दान दक्षिणा राहिली, सगळे मंत्र तंत्र राहिले, आणि तो ब्राह्मण लागला पळाला. आता याच आपली काही खैरात नाही. तो ब्राह्मण पळाला आणि हा त्याच्या मागं लाडू घेऊन धावला, त्याच्या जबरदस्तीने त्याला खाऊ घालतो. अशीच अंधश्रद्धा आहे, त्यांना करू द्या. आज आपल्याला बाबासाहेबांना 14 ऑक्टोबरच्या निमित्तानं बाबासाहेबांनी आपल्याला धम्मदीक्षा दिली. आपल्याला त्याचं काही करायचं नाही. एवढा चांगला बुद्ध बाबासाहेबांनी दिला, आपल्याला दुसरे पूजाचे काही गरज नाही. बुद्धाचंच तर करणं नाही होत, एकच बुद्ध आहे ना आपल्याला, त्याचे तर 33 कोटी आहे. आपल्याला काय करायचं आहे, त्याचे त्याला पूजू द्या, त्याचं त्याला पूजू द्या, आपल्याला काही घेणं देणं नाही. म्हणून तुम्ही संकल्प केला पाहिजे ना. आज बाबासाहेबांना 69 वर्ष झाली धम्मदीक्षा देऊन. काय मी खरी बुद्धिस्ट झाली, माझी सासू करते तर तिलाही समजावून सांगितलं पाहिजे. काही काही सुना चूप राहते, मग शिक्षण कोण्या कामाचं, तुमचं चाटाचं आहे का. आपल्या शिकलेल्या सुनने आपल्या सासूले सासऱ्याले समजावून सांगितलं पाहिजे का बाबासाहेबांनी आपल्याला 22 प्रतिज्ञा दिल्या, हे करू नये ते करून तर पा. माझी सासू ठेवते जी घरात, तर मग चुपच राहायचं आहे का नाही. असं आहे का नाही. काय कामाचं तुमचं शिक्षण, कोण्या कामाचं तुमचं शिक्षण. फेकून दिले पाहिजे घरादारातले. शिकलेल्या पोरीनं पुढाकार घेतला पाहिजे, आहे का नाही. नाही तर सासूही करत आहे तर मी करत आहो. सासूबाईने ठेवले, एक बाई तर सासूबाईने ठेवले म्हणे घरात, तर मी पूजत आहो म्हणे. मग सासूबाई तर मेली, तिच्या संग काऊन नाही दिले ते देव. सासूबाई मेली तरी तिने ठेवले, तर सासूबाईचे ठेवले म्हणे आठवणात. सासूबाई मेली, तिच्या मागे ध्यान लागत का देव, आहे का नाही. तर अशाच बाया का नाही देवा धर्माच्या नशेमध्ये आहे. समजलं का. त्यातून बाहेर पडा. 22 प्रतिज्ञेचं खूप पालन करा. या ठिकाणी या तक्षशिला बुद्ध विहारामध्ये ज्या उपासक उपासिकांनी सतत 3 महिन्याचं ग्रंथाचं पठण केलं, तुम्ही उपस्थित झालात. या ठिकाणी मी थांबतो. भवतु सब्ब मंगल, भवतु सब्ब मंगल. याच्यावर फिरवा थोडसा, घे ग फिरून, फिरव नाही थोडसा असं. साधू 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 म्हणतच राहा. साधू हात जोडा. साधू 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 साधू. इकडेच घे, पटकन घे. साधू 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 साधू. ठीक आहे, म्हणजे शेवटपर्यंत बसल्या बा बाया ह्यावाल्या ऐकत. ठीक आहे, चला ठीक आहे. तुम्ही वाचा ना. झालं तरी आता एवढं का टापरस आणत बसू, सकाळपासून तेच चालू आहे. हो बंद कर.